मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार का याकडे लक्ष. पावसात मराठा आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून. तुरुंगात टाका नाहीतर गोळ्या घाला, आरक्षण घेऊनच जाणार. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढी आंदोलकांची संख्या वाढेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्य करणार. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक. आजपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री आणि शेलारांच्या घरीही जाणार. टॅरिफ वॉर सुरू असतानाही राज्यात मोठी गुंतवणूक. 17 करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द. धारदार शस्त्रानं वार करून 10वीच्या विद्यार्थिनीची हत्या. नागपूरच्या रेल्वे कॉलनी परिसरातील घटना. आरोपी 17 वर्षीय अल्पवयीन असल्याची माहिती. नांदेडमधील भीषण पूरस्थितीवर सरकारचं लक्ष. वेळ पडल्यास लष्कराला पाचारण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमधील पूरस्थितीची हेमंत पाटलांकडून पाहणी तर सावेंनी घेतला आढावा. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं आश्वासन. तर बुलढाण्याच्या खामगावातही मुसळधार पाऊस. गोकुळकडून गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गिफ्ट. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदीत दरात 1 रुपयानं वाढ. शेतकऱ्यांना दिलासा.